आपली तरुण पिढी कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वहिमतीवर, भले छोटा का असेना, पण स्वतःचा व्यवसाय करण्यावर विश्वास ठेवते। तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत कधी चहाची टपरी किंवा एक खानावळ अशी कल्पना नक्कीच सुचवली असेल। व्यवसायाचा विचार करणं आणि तो सत्यात उतरवणं यात नक्कीच फरक आहे। आणि व्यवसाय उभारायचा जरी म्हटला तरी भांडवल हवं। कर्ज काढून व्यवसाय उभारला तरी तो टिकवणंही महत्त्वाचं आहे। डॉक्टर आनंद देशपांडे यांनी स्थापन केलेले पुण्यातील फाउंडेशन म्हणजे दे आसरा, जे होतकरू व्यक्तींना बिझनेस स्टार्टअप करायला मदत करते। इतकंच नाही तर त्यांचा व्यवसाय सुरळीत चालतोय ना, त्यांनी घेतलेल्या कॅपिटल म्हणजे भांडवलाचा ते वेळोवेळी हप्ता भरतायत ना, याकडे लक्ष देते। नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मदत, बिझनेस प्लॅन, फंडिंग, मार्केटिंग आणि कायदेशीर बाबींसाठी गायडन्स हे दे आसरा फाउंडेशनचं प्रमुख काम आहे। त्यांनी गाईड केलेले एक बिझनेसमन म्हणजे राहुल कावडे। फोटो प्रिंटिंग प्रेससाठी प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, विशेष म्हणजे विना ग्रँटर आणि कोलॅटरल शिवाय 25% सरकारी सबसिडी आणि शॉप ॲक्ट लायसन्स मिळवण्यात दे आसरा फाउंडेशनने राहुल कावडे यांना मदत केली आहे। आज दे आसरा फाउंडेशन सोबत तब्बल 4,05,038 पेक्षा अधिक एंटरप्रेनर काम करतायत। 2015 मध्ये ना नफा या प्रोजेक्ट अंतर्गत डॉक्टर आनंद यांनी आपली पत्नी सोनाली, मुलगी रिया आणि मुलगा अरुल यांच्यासोबत दे आसरा फाउंडेशन सुरू केलं। आणि कौतुक म्हणजे देशपांडे कुटुंबाच्या प्रत्येकी नावांच्या पहिल्या अक्षरांवरून दे आसरा फाउंडेशन नाव सुचवलं आहे।